शहर बँक गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर फरार झालेला नगर अर्बन बँक घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटींच्या घोटाळ्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे। दरम्यान अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात विजयकुमार मर्दा याला अटक करण्यात आली होती, परंतु या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला। त्याचा अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सहभाग असतानाही त्याला वर्ग करून न घेतल्याचा आक्षेप बँक बचाव समिती आणि ठेवीदारांच्या वतीने न्यायालयात घेण्यात आला होता। याबाबत म्हणणे मांडताना सीए मर्दा याच्या शोधासाठी लुकआउट नोटीस काढत असल्याचे तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयात सांगितले। सीए मर्दाचा लुकआउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन, गृह मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली येथे पाठवला होता। त्याला मंजुरी मिळाल्याने मर्दा विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।